ते सेल करू शकता, ज्याच्यामध्ये Amazon आहे, फ्लिपकार्ट आहे, मिशो आहे किंवा सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही आपल्या जो साडीचं प्रॉडक्ट आहे ते सेल करू शकता ऑफलाईन आणि इथलं सिस्टम एकदम परफेक्ट आहे सर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे आता वर्किंग चालू आहे, तुम्ही बघू शकता प्रॉपर जे पीसेस असतात, एका बंचमध्ये किती पीस आहे, एका बंचमध्ये बिलकुल बघा. तुमच्या एरियाचं जे नॉलेज आहे ना, तुम्हाला आमच्या सेल्स पर्सनला सांगायचंय. सर्वात महत्त्वाचं, इथे आल्यानंतर तुम्हाला मराठी व्यक्ती दिला जातो आणि ती मराठी व्यक्ती तुम्हाला स्टार्टिंगला जर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही अगोदर घरातूनच करा, कारण की घरातून आपल्याला आयडिया येतात की आपले ग्राहक काय डिमांड करत आहे, आपल्या ग्राहक का केला पाहिजे. बघा, साडी हे एक असं प्रॉडक्ट आहे जे 12ही महिने चालतं आणि 12ही महिने त्याची जास्तीत जास्त डिमांड असते आणि याच्यातलं जे फॅब्रिक आहे. तर बघू शकता मित्रांनो. अरे ताई नमस्कार. नमस्कार सर. ताई, साडी व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे. साडी व्यवसायामध्ये बघा, स्टार्टिंगला तर कपडा महत्वाचा असणार आहे. कपडा, त्याच्यानंतर तुम्ही रेंज कशी ठेवत आहात ती सुद्धा महत्वाची आहे. म्हणजे या बेसिक 2 गोष्टी जरी लक्षात आल्या तरी खूप चांगला आहे सर. ताई, ऑनलाईन साडी व्यवसाय कसा करता येतो. ऑनलाईन साडीचा व्यवसाय असा की तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपलं जे प्रॉडक्ट आहे ते सेल करू शकता, ज्याच्यामध्ये Amazon आहे, फ्लिपकार्ट आहे, मिशो आहे किंवा सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही आपल्या जो साडीचं प्रॉडक्ट आहे ते सेल करू शकता. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा 2 पद्धतीने प्रॉडक्ट तुम्ही विकू शकता. तुम्ही पार्सल देता का ताई. बिलकुल पार्सल देतो ना. तुम्ही इथे बघू शकता, आपण पार्सलच्या डिपार्टमेंटमध्ये चालू आहोत की लोक या ठिकाणी जे आहे ना, प्रॉपर जेही प्रॉडक्ट असतं ना सर, तुम्ही बघू शकता एक एक प्रॉडक्ट या ठिकाणी स्कॅनिंग होत असतं. किती भांडवल करावं लागेल. काय म्हणता. पैशांचे किती भांडवल बघा, आपल्याला जर भांडवल गुंतवायचं असेल ना तर आपल्याला जवळजवळ म्हणजे कमीत कमी मध्ये आपला व्यवसाय सुरू होत असतो. आम्ही अमाऊंट नाही सांगत. जर तुम्हाला अमाऊंट माहिती करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इथलं सिस्टम एकदम परफेक्ट आहे सर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे आता वर्किंग चालू आहे, तुम्ही बघू शकता प्रॉपर जे पीसेस असतात, एका बंचमध्ये किती पीस आहे, एका बंचमध्ये किती डिझाईन्स आहे, किती दिले घेतले, म्हणजे कस्टमरने किती घेतलेलं आहे, हे प्रॉपर या ठिकाणी जे आहे स्कॅनिंग होऊन तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत. आता खूप छोटंसं गाव आहे बरोबर. तिथं तो ऑफलाईन बिझनेस नाही होऊ शकत. तर ऑनलाईन करण्यासाठी काय करावं लागेल. बघा, व्हॉट्सअप त्यांच्याकडे तर आता असणारच आहे, बरोबर. कारण की 100% लोकांपर्यंत व्हॉट्सअप आता आलेलंच आहे आणि आताच्या जनरेशनवर जवळजवळ इंस्टाग्रामचं पेज तर असणारच आहे. तर ते लोक इंस्टाग्रामवर रील स्टोरी बनवून सुद्धा आपलं प्रॉडक्ट सेल करू शकतात. त्यानंतर व्हॉट्सअपला आपले जे ग्राहक आहे त्यांचा ग्रुप बनवून ते लोक त्यांच्यावर ते प्रॉडक्ट आहे त्यांना ते शेअर करू शकतात. तुम्ही म्हणता की साड्यांचा व्यवसाय केला पाहिजे, का केला पाहिजे. बघा, साडी हे एक असं प्रॉडक्ट आहे जे 12ही महिने चालतं आणि 12ही महिने त्याची जास्तीत जास्त डिमांड असते आणि याच्यातलं जे फॅब्रिक आहे, याच्यामध्ये डिझाईन्स जे असतात ते नवनवीन डेली येत असतात आणि आजच्या जनरेशनला नवीन आणि युनिकच कलेक्शन लागत असतं. हे जे डिपार्टमेंट आहे ना सर, हे पूर्ण ट्रान्सफर डिपार्टमेंट आहे. इथे तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला घरी बसून मागवायचं असेल ना तर प्रॉपर तुम्हाला ऑनलाईनच्या सिस्टम सोबत जुडावं लागणार आहे आणि प्रॉपर तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओ कॉलमध्ये हे संपूर्ण कलेक्शन तुमच्या घरापर्यंत पोहोचवले जातात. तुम्ही म्हणता की साड्याचा व्यवसाय सुरू करा, पण काही ग्राहक असे येतात की त्यांना साड्या नाही आवडतात, ते बघून निघून जातात. त्यांच्यासाठी काय. बघा, त्यांच्या एरियामध्ये कुठलं प्रॉडक्ट चालतं हे त्याच्यावर महत्वाचं डिपेंड आहे. नुसतं तुम्हाला जर वाटत असेल की साड्या नाही आम्हाला ठेवायच्या, साड्या ठेवून आम्हाला व्यवसाय नाही सुरू करायचा, तर आपल्याकडे साडी व्यतिरिक्त ड्रेस मटेरियल आहे, कुर्ती आहे, लेहंगा आहे, लहान मुलांचे कपडे आहे, त्या व्यतिरिक्त मेन्सवेअरचं सुद्धा आपल्याकडे कलेक्शन आहे. पण तुमच्या एरियामध्ये जे कलेक्शन चालत असेल ना सर, ते तुम्ही कलेक्शन ठेवू शकता आणि आपला व्यवसाय ग्रो करू शकता. तुम्ही साड्या कुठे देता. आपल्याकडे साड्या ऑल ओव्हर इंडियामध्ये पार्सल होत असतात. तुम्ही विदेशातून सुद्धा आपलं जे प्रॉडक्ट आहे ते मागू शकता, कारण की या ठिकाणी फुल इन्शुरन्स आहे, तुमचं पार्सल जात असतं. म्हणजे की जेवढे दिवस लागत असतात तोपर्यंत आमची जी ऑनलाईनची टीम आहे, म्हणजे की अजमेरा फॅशन तुमच्या सोबत असतं, जोपर्यंत तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत. आता साड्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लोक ठिकाण कसे निवडतात ते तुम्हाला माहिती का. बिलकुल. बघा, तुमच्या एरियाचं जे नॉलेज आहे ना, तुम्हाला आमच्या सेल्स पर्सनला सांगायचंय. सर्वात महत्वाचं, इथे आल्यानंतर तुम्हाला मराठी व्यक्ती दिला जातो आणि ती मराठी व्यक्ती तुम्हाला प्रॉपर गायडन्स करत असते की तुम्ही कुठल्या गावातून आहात, खेड्या गावातून आहात किंवा एखाद्या सिटी मधून आहात, तरी ते लोक तुम्हाला प्रॉपर गायडन्स देत असतात. की तुम्ही म्हणता फक्त मराठी, का मराठी जे आहेत का इथं. नाही, आपल्याकडे सर्व प्रकारचे लँग्वेजचे सेल्स पर्सन तुम्हाला या ठिकाणी मिळतील. हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, म्हणजे सर्व ऑल ओव्हर इंडियाचे आपल्याकडे या ठिकाणी लँग्वेजचे सेल्स पर्सन आणि प्रत्येक व्यक्ती मिळतं. म्हणजे की कुठल्याही स्टेट मधून या ठिकाणी जर व्यक्ती आला तर त्याचा बिझनेस नक्कीच सुरू होत असतो सर. साड्यांशिवाय काय काय देता तुम्ही. आपल्याकडे मिळणार आहे ड्रेस मटेरियल आहे, कुर्ती आहे, लेहंगा आहे, मेन्सवेअर आहे, किड्सवेअर आहे, म्हणजे की कपड्याची A to Z व्हरायटीज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे सर. आणि साड्यांमध्ये कमी भांडवल
आणि नफा कसं काय म्हणजे ते काय आहे ना? अच्छा, कमी भांडवल आणि मोठं म्हणजे तुम्हाला कमी गुंतवणूक आणि मोठा नफा करून हा. घ्यायचा, तर तुम्ही कपड्याचा कुठलाही प्रॉडक्ट घेऊन सुरू करू शकता सर. स्टार्टिंगला जर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही अगोदर घरातूनच करा, कारण की घरातून आपल्याला आयडिया येतात की आपले ग्राहक काय डिमांड करत आहे, आपल्या ग्राहकाची काय चॉईस आहे, तर त्यावरून तुम्हाला लक्षात येतं. त्यानंतर तुमचं इन्क्रिमेंट थोडं वाढलं की तुम्ही दुकान सुद्धा सेटअप करू शकता. आजकाल काही लोक म्हणतात की साड्यांचा व्यवसाय सुरू करताय तर सोशल मीडियाचा जास्ती वापर केला पाहिजे. हो, बरोबर आहे. म्हणजे बघा, व्यवसाय जर वाढवायचा असेल आपल्याला, तर आपल्याला दोघं पद्धती यूज करणं खूप गरजेचं आहे. एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन आहे. जसं Instagramवर तुम्ही सोशल मीडियावर जसं रील्स वगैरे पोस्ट करून आपला व्यवसाय वाढवू शकता. या ठिकाणी तुम्हाला फुल गॅरंटी सोबत प्रत्येक प्रॉडक्ट दिलं जातं. विश्वासाने कपडा दिला जातो. तुम्ही घरी बसल्या मागू शकता. पिक अँड ड्रॉपची सुविधा आहे. तुम्ही सिंगल पीस मिळणार? सिंगल पीस इथे मिळत नाही सर. व्यवसाय करण्या रिगार्डिंगच तुम्हाला अजमेरा इथे फॅशन यावं कसं लागेल? इथे यायचं असेल तर सुरत स्टेशन पासून फक्त 1 किलोमीटर आहे. सरळ यायचे तुम्हाला सुराणा 101 ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे. फुल सिस्टम वाईज तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक सर्व्हिस मिळणार आहे. आणि त्यातले त्यात जर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पार्सल मागवत असाल तर फुल इन्शुरन्स आहे. तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत येत असतं. मंडळी, तुमच्या मनातही काही प्रश्न असेल तर नक्की मला छोटासा एक कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला त्याला नक्कीच कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा सुंदर आणि छान व्हिडिओ सोबत मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.